नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मनातील कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर करा ही स्वामींची सेवा. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त, सेवेकरी आहेत. अगदी मनोभावे, श्रद्धेने हे सेवेकरी भक्त स्वामी समर्थांची सेवा करीत असतात. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी, तसेच अनेक अडचणीतून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला व सेवेकऱ्याला असतो आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशीही उभे राहतात. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कोणती ना कोणती इच्छा ही असते, परंतु आपली ही इच्छा पूर्ण होत नाही व ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय तसेच व्रत हे करीत असतो. तर मित्रांनो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची आपण कशा प्रकारे सेवा करायची आहे, जेणेकरून त्यांचा लाभ आपल्याला होईल, म्हणजेच आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. यासाठी मी एक सेवा तुम्हाला आज सांगणार आहे. जर तुम्ही स्वामींचे योग्य आणि अचूक नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्यांचे फळ खूप नक्की मिळते. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा असेल, म्हणजेच तुम्हाला एखादा मोठा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल, तसे कोणत्याही एखाद्या मोठ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल, चांगली नोकरी तुम्हाला हवी असेल किंवा घर बंगला, तसेच तुमची मनातील जी काही इच्छा असेल, तर त्या इच्छेसाठी तुम्ही ही स्वामींची सेवा करायची आहे. ही स्वामींची सेवा अगदी मनाने आणि श्रद्धेने जर केले तर याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असते, त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत, म्हणजे 21 दिवस, 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी सेवा सांगितली आहे ती आपण विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या कार्यासाठी आपण ही सेवा करतो ते कार्यसुद्धा आपले पूर्ण होते. म्हणजेच या सेवेमुळे आपली इच्छापूर्ती नक्की होते. स्वामींची सेवा करण्याअगोदर आपल्याला एक छोटे काम करायचे आहे. तर मित्रांनो, ही सेवा करण्याअगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तो संकल्प साध्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. स्वच्छ स्नान करून तुम्हाला आपल्या घरातील देवाघरासमोर बसायचे आहे. एक ताट किंवा ताम्हण घ्या. आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्या आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि नंतर इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही बोलायचे आहे की ही इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी मी तुमची सेवा करणार आहे आणि ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. मला जे हवं आहे ते मला मिळू दे, असे बोलून तुम्हाला जे उजव्या हातामध्ये पाणी घेतलेले आहे ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे. नंतर हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो, हा संकल्प तुम्ही कोणत्याही दिवसांपासून, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी संकल्प करू शकता आणि तुम्ही जी सेवा करणार आहात ती गुरुवारपासूनच सेवा सुरू करायची आहे. तर मित्रांनो, ही सेवा तुम्हाला कमीत कमी 3 महिने करायची आहे, ज्यामुळे तुमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तर मित्रांनो, ही सेवा म्हणजे तुम्हाला स्वामींचे सारामृत पारायण करायचे आहे. म्हणजेच रोज 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. हे पूर्ण 21 अध्याय पारायण असते. रोज 3 अध्याय जर तुम्ही वाचले तर 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. पुन्हा आठवड्या दिवसापासून नवीन 3 अध्याय वाचावेत. असे सातत्य तुम्हाला 3 महिन्यापर्यंत ठेवायचे आहे. म्हणजेच दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. 7 दिवसांमध्ये तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील. 8व्या दिवसापासून परत तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत आणि असे तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत हे अध्याय वाचायचे आहेत. म्हणजेच
ही सेवा करायची आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा करीत असतात म्हणजेच पहिल्या दिवशी तुम्ही 3 अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्य सेवा ही पोथी किंवा पुस्तक असेल तर त्यामध्ये गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे आणि तो गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. म्हणजेच सारामृत अध्याय 3 वाचल्यानंतर तुम्हाला रोज नित्यपणे गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी किंवा 11 माळी जमत नसेल तर कमीत कमी 1 माळ करायचा आहे. जर मित्रांनो अशा प्रकारे ही स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. मित्रांनो, स्वामींची सेवा करण्याअगोदर तुम्हाला संकल्प वरीलप्रमाणे सांगितल्याप्रमाणे करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुवारपासून सेवा चालू करायची आहे. म्हणजेच दररोज सारामृत तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. 3 अध्याय वाचल्यानंतर गीतेचा 15वा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी किंवा कमीत कमी 1 माळ करायचा आहे. अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे. ज्यामुळे तुमची जी काही इच्छा, मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, जो काही मी संकल्प सांगितलेला संकल्प तुम्हाला दररोज सोडायचा नाही. तर तुम्ही ज्या वेळेस सेवा सुरू करणार आहात त्यावेळेस फक्त सेवा चालू करण्याआधी एकदाच तुम्ही हा संकल्प सोडायचा आहे आणि मग नित्याप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा सांगितलेली आहे ती सेवा करायची आहे. ही सेवा अगदी तुम्ही मनोभावे विश्वासाने करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्तीमध्ये नक्कीच सफल व्हा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.